आपण देवीला परत साडी आता नेसवताना फोल्ड करून निऱ्या घेतल्यात. आता फोल्ड करून निऱ्या घेताना आपण हे नाडीने बांधलेलं लक्षात घ्या. ठीक आहे. आता नाडीने बांधल्यानंतर हा जो फोल्ड आहे लक्षात घ्या, इथं ह्या निऱ्या आतमध्ये आल्यात बरोबर. 1 2 3 4 हे तुम्हाला दिसतात. ह्या निऱ्या एकदम फ्री पाहिजे, लक्षात घ्या, फ्री. इथे कुठेच घोळ झालेला नाही. ठीक आहे. जेवढी पाहिजे तेवढी हाईट तुम्ही घेऊ शकता. मी जास्त हाईट घेतली, नंतर ती ऍडजस्ट करता येते. परंतु जर हाईट कमी झाली तर परत ती जास्त करण्यासाठी तुम्हाला पूर्ण साडी सोडवावी लागते. त्यासाठी घेतानाच हाईट जास्त घ्यायची, नंतर ती कशी ऍडजस्ट करायची ते मी दाखवते. आता आपला आला हा पदर. ओके. हा पदर घ्यायचा, ह्या साईडला गोल करून पदर गोल करून घ्यायचा. पदराचं परत माप घ्यायचं. आता पदराचं माप तुम्ही कसं घेणार, तर बरोबर हा गोळा करायचा. असा पदर गोळा करण्याची ही पद्धत आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. हा पदर गोळा केला. त्यानंतर बरोबर हे जे काठ आहेत, जिथे ही काठांची डिझाईन आहे, ही डिझाईन बरोबर इथे आली पाहिजे. ठीक आहे. दिसतंय, इथे एवढीच आली पाहिजे. आणि मग इथून बरोबर हा काठ ऍडजस्ट करायचा आणि इथून हा पदर घेऊन बरोबर इथून ब्लाऊजच्या इथून कमरेच्या मागून साडी परफेक्ट करायची. साडी परफेक्ट कशी करायची कमरेच्या मागून, तर मी दाखवते. हे बघा, बरोबर हा पदर मागून घेऊन व्यवस्थित जसं आपण नेसतो साडी तशीच आपल्या गौराईला साडी नेसवायची, लक्षात घ्या. बरोबर व्यवस्थित पद्धतीने साडी नेसवायची आहे. आणि मग ही पिन तुम्हाला इथं बरोबर मध्यभागी लावायची, सेंटरला. इथे सेंटरला लावायची आहे पिन, मध्यभागी. जास्त पिना लागत नाहीत साडी नेसवताना. जेव्हा तुम्ही ह्या पद्धतीने साडी नेसवताल तेव्हा तुम्हाला जास्त पिना लागणार नाहीत. छोट्या टोकदार पिना यूज करायच्या, वापरायच्या, जेणेकरून साडी खराब होणार नाही, दिसायलाही ती छान सुशोभित अशी दिसते. ठीक आहे. ह्याची काळजी आपण घ्यायची. आता हे झालं. आता ही स्टेप झाली बरोबर. आता पदर कसा करायचा. आता पदर करण्याची एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही कशी पद्धत तुम्ही कसं करत असाल, हे असं घ्या, असं घ्या, मग हे घोळ घाला, किंवा अशा पद्धतीने. तर हे आपल्याला असं काहीच करायचं नाही. एक खूप सुंदर पद्धत आहे, ती मी शिकवते. हे माप घ्यायचंय दंडाचं. एवढं माप घेतलं, बरोबर तेवढ्या मापामध्ये आपला हात बसतो. ठीक आहे. हे 4 बोट आहेत आपली आणि हा अंगठा आहे. या अंगठ्यामध्ये बरोबर हे बघा, लक्षात घ्या, माझी बोट बघा. पदर टाईट, पदर टाईट, सोडा, पदर टाईट. 4 बोटात धरायचंय, पदर टाईट. 4 बोटात धरायचंय, पदर टाईट. 4 बोटात धरायचंय, पदर टाईट. 4 बोटात धरायचं, सोडायचं. 4 बोटात धरायचं, सोडायचं. इतकी फास्ट झाली ही पाहिजे प्रोसेस. हळूहळू वेळ लागेल, पण जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तसं हे खूप सोयीस्कर जाईल तुम्हाला. ठीक आहे. आणि त्यानंतर बरोबर तुमचा जो उजवा हात आहे तो देवीच्या बरोबर खांद्यावर पाहिजे आणि सोडून द्यायचा. ठीक आहे. मग तुम्ही बरोबर ह्या पदराच्या साईडला येऊन मग इथे ह्या मिऱ्या ऍडजस्ट करायच्या. खूप सोपी पद्धत आहे ही. मी वाटलं तर तुम्हाला परत करून दाखवते. एक एक मिरी आपण ऍडजस्ट करणार आहोत इथे. आणि मिरी पदराच्या मिऱ्या पूर्ण ऍडजस्ट करून बरोबर आपण घेतलेल्या आहेत. कमीत कमी छोटी तरी ही डिझाईन यायला पाहिजे. खूप मोठा पदर ठेवायचा नाही,
त्याने करून ते खूप ब्रॉड दिसतं आणि मग खूप मोठी मूर्ती असल्यासारखं दिसतं. तर तसं नाही दिसावं, नाजूकपणा यावा, तुमची कला त्यामध्ये दिसली पाहिजे, एकदम सुबक असं दिसलं पाहिजे. अशा पद्धतीने रेखीव साडी नेसवायची, जेणेकरून दिसताना गौराई एकदम नाक्षर आणि सुंदर दिसते. लक्षात घ्या किती सुंदर पद्धतीने एकदम मोजून 2 मिनिटात तुमचा पदर झालेला आहे, कमी वेळामध्ये आणि सुबक असा पदर होतो. ऍडजस्ट करायचं हे तुम्ही तुमच्या पद्धतीने. टाईट धरायचं, ठीक आहे. आणि जेव्हा तुम्ही इथे पिन लावणार आहात, शक्यतो मी ब्लाऊज वापरते, तुम्हीही ब्लाऊज वापरा. पण जर तुम्हाला ब्लाऊज नसेल आणि आयत्या वेळेस तुम्ही साडी आणली असाल तर ब्लाऊज पीसचा ब्लाऊज कसा बनवायचा ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. पदर पूर्ण टाईट ओढायचा आणि इथे उभ्या पद्धतीने, मोस्टली मोठी पिन वापरायची आणि उभ्या पद्धतीने पिन लावायची, आडवी लावायची नाही. आडवी लावल्यानंतर ज्या पदराच्या निऱ्या आहेत त्या विस्कळीत होण्याची दाट शक्यता असते. इथं तुम्हाला पिन घुसू शकते हातामध्ये वगैरे, थोडीशी काळजी घ्यायची, ठीक आहे. साडी जाड असेल तर थोडं त्रासदायक असते पिन लावायला. एकदम सुंदर असा देवीचा पदर झालेला आहे. तुम्हालाही आवडला असेल आणि तुमचाही होईल. तुम्ही प्रॅक्टिस करा, खूप सोपी पद्धत आहे. आता परत एकदा, आता आपण हा पदर केला, त्याच्यामुळे हा पदर कुठेतरी लूज झाला असेल, परत पिन काढावी लागेल आणि पदर ओढून घ्यावा लागेल. व्यवस्थित पद्धतीने मागून परत पदर ओढायचा, मध्यभागी पिन लावायची. ठीक आहे, व्यवस्थित झालेला आहे. आता पुढे कसं करायचं, आता एवढं इथपर्यंत तर समजलं, पुढे काय करणार. आता पुढे किती साडी झाली, काय झाली ते बघायचं व्यवस्थित पद्धतीने. आणि त्यानंतर आता हा सगळा घोळ आहे, ठीक आहे. मग आता हे सगळं कुठं अरेंज करायचं आणि कशा पद्धतीने निर्या घ्यायच्या, आता ही पुढची स्टेप आहे. ही सगळ्यात महत्वाची, जरा व्यवस्थित पद्धतीने तुम्ही बघा.